काल शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनानंतर प्रचाराचा श्रीगणेश केला आहे शिवसेनेकडून. आपण काही कार्यकर्त्यांची संवाद साधला तर काय सांगाल आपण? आता आमचा वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 3, वार्ड क्रमांक 4 ची प्रचार आता सध्या चालू आहे. आम्ही संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली आणि वीरेंद्र भैयांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुरगुडमध्ये पॅनल केलेला आहे. शिवसेना, शिंदे गट आणि भाजपचा गट आमच्याबरोबर आहे, अशी आमची युती आहे. तर आम्हाला मुरगुडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. सुहासिनी देवी प्रवीण पाटील ह्या आता धनुष्यबाण चिन्हावरती लढणार आहे, त्याविषयी आपण काय प्रतिसाद? या आमच्या शिवसेना याच्यावरती लढत आहेत आणि पाटील गट आणि मंडली गट मुरगुडमध्ये चांगला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही यशस्वी होणार. नगरपरिषद सीट आमची बहुमताने निवडून येणार. कागलच्या राजकारणामध्ये पाहायला गेलं तर घाटगे मुश्रीफ एकीमुळे कुठे तर मंडलिक साहेब एकटे पडलेत असं म्हणतायत, काय सांगा? असं त्यांना वाटत असेल, पण संजय मंडलिकांच्या बरोबर संपूर्ण कागल तालुक्यात जनता त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे एकटं पडण्याचा काही प्रश्नच नाही. आता येत्या तुम्हाला 3 तारखेला त्याचं उत्तर मिळू शकतं विजयाच्या माध्यमातून. प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण उमेदवार म्हणून उभे आहात, काय संदेश द्याल आपण आपल्या? प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्ही उमेदवारी करतोय. माझ्या बरोबर दीपक शिंदेच्या मिसेस उभारलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2-3 प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्यामध्ये जनावरांच्या बाजाराच्या अड्ड्यामध्ये कॉन्क्रिटीकरण करणे, स्मशान शेडची व्यवस्था करणे, असे 3-4 प्रश्न महत्वाचे आहेत. त्याला आम्ही ते प्रश्न मार्गी लावणार. कागलच्या राजकारणामध्ये घाटगे मुश्रीफ एकीनंतर संजय मंडलिक कुठे एकटे पडलेत असं म्हणतायत, काय वाटतं आपल्याला? मला तर असं वाटत नाही, कारण 2009ला ज्यावेळी असाच प्रसंग मंडलिक साहेबांच्या आला त्यावेळी जनतेने त्याने दाखवून दिले की बाबा मंडलिक गट एक झाला तर काय करू शकतोय आणि त्याची 100% पुनरावृत्ती होईल कागलमध्ये, मला असं वाटतं. शिवसेनेच्या प्रचाराची भूमिका काय सांगाल आपण? शिवसेनेच्या प्रचाराचं सांगायचं म्हटलं की मंडलिक गट हा कागल तालुक्यात प्रामुख्याने प्रबळ गट मानला जातोय, त्यामुळं प्रचारादरम्यान कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. म्हणजे शिवसेनेचा भगवा फडकणार आहे, 100% भगवा फडकणार. कालपासून आपण शिवसेनेच्या प्रचाराचा श्रीगणेश केलाय, काय प्रतिसाद द्या? प्रचार आमचा अतिशय चांगला चालू आहे. लोकांचा प्रतिसाद पण अतिशय छान आहे आणि एक 65-70 कोटीची मोडमध्ये कामं झाली असल्यामुळे लोक आमच्याबरोबर उत्स्फूर्तपणे आहेत आणि हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जो आहे तो तुम्हाला 3 तारखेला आपला निकालाच्या स्वरूपात तुम्हाला दिसेल. आपल्या ज्या उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभारले आहेत त्यांच्याविषयी काय प्रतिसाद आहे? नगराध्यक्ष पदासाठी जे सुहासिनी देवी पाटील जे उभारलेले आहेत आमच्यातून, यांना प्रचंड मतं मिळतील आणि त्या अतिशय चांगल्या मताने निवडून येतील. यंदा शिवसेनेचा भगवा फडकणार. यंदा मुरुडमध्ये शिवसेना भगवा फडकणार आणि कागलमध्ये शिवसेना भगवा फडकणार. कागलच्या राजकारणाची खळबळ उडाली त्याविषयी काय प्रतिक्रिया? कागलच्या राजकारणाची जी खळबळ उडाली ती त्यांची जी युती जी झाली ती युती कृत्रिम आहे आणि आमची युती जी इथं झाली मुरगुडमध्ये झाली, आम्ही अतिशय मनाने युती झाली, अतिशय तन मन धन यानं आमची युती झालेली आहे आणि ती युती झालेली आहे. कुठेतरी ती कुणाचं तरी आरक्षण संपवायसाठी, कुणाचं तरी ईडीची संपवायसाठी ह्याच्यावरती युती झालेली आहे. त्यामुळं कागलची जनता ही 100% दादांच्या पाठीशी राहील आणि येत्या 3 तारखेला विजयाचा गुलाल तिथं उडेल. या युतीमुळे मंडलिक कुठे एकटे पडलेत असं देखील म्हटलं जाते. कागल तालुक्यात ज्या ज्यावेळी मंडलिक एकटे पडलेत किंवा एकटे पडले असं ते म्हणतात, जनता आमच्या पाठीशी आहे आणि ज्या ज्यावेळी आम्हाला असा प्रसंग आलाय त्या वेळेला आमचा विजय झालेला आहे. आपण शिवसेनेच्या प्रचारामध्ये आलेला आहात तर काय सांगाल? एवढं सांगणार की आम्हाला आज एक संधी मिळालेली आहे. ख्रिश्चन समाजामधून एक उमेदवार आमच्या ह्याच्यातून उभे राहिलेले आहे, ते आमच्या सासूबाई आहेत जयरान फर्नांडिस आणि त्यांना बहुमताने तुम्ही विजय करावा आणि असंच तुमची साथ आम्हाला असंच एक राहावी अशी आहे. नक्की कोणत्या वार्डातून? प्रभाग क्रमांक 4 मधून ते उभा आहेत. मग यंदा गुलाल लागणार? हो लागणार, यंदा लागणार, 100% लागणार. तुमची काय प्रतिक्रिया? जॉन्सन दादांची आई नकली फर्नांडिस, आमच्या माई लाडक्या, त्या पहिल्यांदा नवा चेहरा उभारलाय, त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथं प्रचारासाठी उतरलो आहोत. त्यांना पाठीमाग बहुमतांनी निवडून विजयी करा हीच सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे. गुलाल हा आमचाच आहे, 100% आम्हालाच लागणार आणि लोकांचा सपोर्ट मिळाला आम्ही 5 वर्षात जी काही प्रगती करून दाखवू ही आमचा कॉन्फिडन्स आहे.
आणि करून दाखवणार ही आमची गॅरंटी. लाडक्या बहिणीविषयी काय सांगता येईल का? लाडकी बहीण म्हणल्यावर आता लाडकी बहिणीचे पैसे काही उपयोग नाहीयेत. महिलांसाठी संरक्षण हे महत्वाचं आहे. म्हणजे आता नकेली यांचा झेंडा लागणार लागणार आणि महिलांसाठी पण आम्ही काहीतरी करून दाखवणार. आपण शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झालात, काय प्रतिक्रिया द्याल? मी राहुल घोडके, शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता. प्रभाग क्रमांक 4 मध्ये तसेच मुरगुडमधील सर्व आतापर्यंत झालेला संजय दादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संजय दादा मंडलिक आणि वीरेंद्र भाई यांच्या माध्यमातून 70 कोटीची विकास कामे झाली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेची बरीचशीच घरकुले इथे झाली. ही संजय दादा आणि वीरेंद्र भाई यांच्या माध्यमातूनच झाली. त्या विकास कामाच्या जोरावरती आणि जॉन्सन फर्नांडिस यांच्या आतापर्यंतच्या विकास कामा म्हणजे त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्यातून आताच्या या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय आणि निश्चितच आमचा विजय आहे. दिवाळीमध्ये आपण बघितलं सर्वत्र आपले बॅनर लावले नक्कील फर्नांडिस म्हणून, पण चिन्ह हे घड्याळ त्यांच्याकडे आम्ही बघितलं, म्हणजे मुश्रीफ गटाकडून त्या उभारणार होत्या. मग असं काय झाला प्रसंग की त्यांना धनुष्यबाण चिन्हावरती लढावं लागलं? आम्ही पहिला मुश्रीफ गटात प्रवेश म्हणजे आमचा होताच आणि तिथं आमचं जोरात सक्रिय काम, सामाजिक कार्य जॉन्सनचं म्हणा, सगळ्या ग्रुपचं आमच्या जोरात काम होतं. काही कालावधीत साहेबांनी आम्हाला जॉन्सनला तिकीट देतो म्हणून सुद्धा सांगितलं. मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, नावेद साहेबांनी सांगितलं. कारण शेवटच्या काही ठराविक कालावधीत राजकांत जमादारांची ज्यावेळी एंट्री झाली त्यावेळी आमचं नाव डावलण्यात आलं. आमचं नाही, अशा बऱ्याचशाच लोकांचं नाव डावलण्यात आलं. अशा गोष्टी घडत गेल्यात. त्याच्यानंतर आम्हाला संजय दादांच्या नजरेत आम्ही आल्यानंतर आमची सगळी विचारपूस झाली. आमच्या कामाची संजय दादांनी पारख केली आणि आमचा संजय दादांनी आम्हाला बोलवून त्यांच्याबरोबर मिटिंग करून आमच्या कामाची सगळी आम्ही सांगितल्यानंतर संजय दादांच्या गटात आम्ही प्रवेश केला मोठ्या प्रमाणात. त्यानंतर आपण अधोमधोमध चौकशी केली नाही? नाही, आम्हाला शेवटपर्यंत तिकीट जॉन्सनला म्हणजे जॉन्सनची मातोश्री नकलीन बारदेसकर त्यांना तिकीट देतो असं म्हणून सांगितलेलं आहे. नक्कीन बारदेसकर ज्या उमेदवार आहेत त्यांच्याविषयी काय सांगताय? कसं व्यक्तिमत्व आहे त्यांचं? एकदम साधी, म्हणजे कष्टाळू, प्रेमळ, त्याच्यानंतर एकदम लोकांच्या मनात बसणारी व्यक्ती. तेवढं काय वाटतं गुलाल लागणार त्यांचं? 100% लागणार, 1001 गुलाल हा लागणार. आपल्या मातोश्री शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती लढत आहेत. मग एक पूर्वी गृहिणी होत्या आणि गृहिणीपासून तो राजकारणापर्यंतचा प्रवास काय सांगाल आपण? आम्ही काय म्हणजे मेन म्हणजे राजकीय माणसं नाही. एकतरी आमच्या मातोश्री नक्कीलीन बारदेसकर आम्ही साधी माणसं आहे. त्यानंतर काय केलं की आम्ही जय हिंद तरुण मंडळाची स्थापना केली 5 वर्ष झाली. त्यानंतर आपण समाजकार्यामध्ये आलो, सामाजिक कार्य चालू केलं. मग आमच्या आईंचा बचत गट आहे, त्यातून आमच्या आई पुढे आला. एक साधी आई म्हणून आमची सगळ्यांना माहित आहे की माई म्हणून त्यांना पण म्हणजे सर्व मुरगुडकर करतात त्यांना. त्यानंतर की ज्याला आपण कार्यक्रम घेतला त्यानंतर सर्वांना माहित झालं की बाबा आम्हाला मग आमच्या गल्लीतून की सांगितलं की बाबा आता इलेक्शन लागलेलं आहे की तुम्ही त्यात सक्रिय व्हा. कारण की माईंचं जे कार्य आहे ते आपल्या म्हणजे प्रभाग क्रमांक 4ला माहितच आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की माईंना आमच्या गल्लीतूनच सांगितलं होतं की तुम्ही मतदानाने सांगितलं की तुम्ही निवडणुकीला उभारायला लागते. म्हणून आमच्या माई आज म्हणजे माझी आई की आज मतदानासाठी उभारलेले आहेत. अध्यापक संजय दादा मंडलिक यांच्याकडून आपल्या शिवसेना तिकीट मिळालेलं आहे, कसं वाटत आहे आपल्याला? आता असं वाटत आहे की आधी ज्या आम्ही गटात काम केलं होतं म्हणजे माननीय मुश्रीफ साहेबांच्या गटामध्ये की शेवटपर्यंत आम्हाला सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला तिकीट जाहीरच केलेलं आहे. त्यानंतर शेवटच्या 2 दिवसामध्ये असं झालं की तिकीट आपलं कापण्यात आलं. त्यानंतर आम्ही त्यांना निरोप पण दिला होता की साहेब म्हणजे आम्ही हे करत आहे की बाबा आम्हाला तिकडून ऑफर आहे, आम्ही जाऊ का? तर आम्हाला विचारातच घेतलं नाही, शेवटपर्यंत घेतलेलं नाही. त्यानंतर आम्हाला दादांचा निरोप आला की या म्हणून. मग आम्ही जाऊन दादांना भेटलो आणि दादांनी एवढा आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे की असं नाही केलं की बाबा आता 2 दिवस झाले 4 दिवस झालेत की बाबा म्हणजे मंडली गटात आली आहेत असं त्यांनी आमच्यावर म्हणजे काय केलं नाही की असं आम्हाला त्यांनी जवळ घेतलंय की बाबा आम्ही एकदम जुना आहे. ह्या पद्धतीने आम्हाला एकदम जवळ घेतलेलं आहे. शिवसेनेमध्ये आम्हाला दादानी घेतलेलं. जशी राजकांत जमादार राष्ट्रवादीची एंट्री झाली आणि नाराजी व्यक्त झाली लोकांची,
तशी इथं आम्ही इथं गेल्यानंतर एकदम खुश झालेत लोक मंडली गटात. हा. म्हणजे एक नवीन ऊर्जा, नवीन ताकद युवा वर्गाची 100% आहे. बरं काय काय विकासाचा अजेंडा आपण जनतेला देऊ इच्छिता? पहिला प्रभाग क्रमांक 4 मध्ये मरगुबाईचं मंदिर आहे, इथं आमच्या इथं जवळच आहे. त्याच्यानंतर डोंबर समाजचा आपल्याला इथं मोठं हॉल बांधायचा आहे. रस्ते, गटर, पाणी लोकांना पोचवायचे. म्हणजे जे जे आता जो मुरगुडात झालेला आहे संजयदादांच्या मार्गदर्शनाखाली एक ही गटर मला दाखवू शकता तुम्ही की हे बांधकाम व्याने म्हणजे एक ही मुरगुडची पानन सुद्धा डांबरीकरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणा, अंबाबाईचं मंदिर म्हणा, बगीचे बघू शकताय तुम्ही. जबरदस्त काम झालंय. आणि जर सत्ता आपल्याला 100% मिळणार आणि मिळाली तर ह्याच्यापेक्षा सोनं करून टाकलं. आपण सालावतप्रमाणे गणेशोत्सव देखील साजरे करतात. बरीचशी आपली चर्चा आहे, काय सांगाल? मुरगुडमध्ये सगळ्यात मोठा मंडळ हा जैन तरुण मंडळ आहे. मी त्याचा अध्यक्ष आहे, तो त्याचा सर्व आहे या मंडळाचा, जैन तरुण मंडळाचा. सगळ्यात मोठं मुरगुडमध्ये सामाजिक कार्य कुणालाही जरी विचारला असा बारक्या पोरग्याला तरी जैन तरुण मंडळ म्हणून सांगणार तुम्हाला. त्याच्यानंतर ह्या मंडळात 12 बलुतेदार, 18 पकड जाते. म्हणजे डोंबार समाज आहे, मुस्लिम समाज आहे, नावी समाज आहे, त्याचे धनगर समाज आहे, ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणात आहे, मराठा पण आहे. म्हणजे 18 पकड 12 बलुतेदार या ठिकाणी आहे. आणि ह्या खासियतच आहे की आजपर्यंतची की या वार्डात सगळ्यात जास्त म्हणजे सर्व धर्मसमूह भावाची सगळी लोक या ठिकाणी राहतात. मंडळाचं आमच्या सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की मंडळाची जी पोरं आहेत म्हणजे प्रत्येक कास्टमध्ये आहेत. म्हणजे मुसलमान समाज असून देत, मराठा समाज असून देत किंवा डोंबारा समाज असून देत, का हे जी पोरं जी आहेत ती सगळी एकत्र येऊन काम वगैरे करत आहेत. म्हणजे ज्या आधी मंडळाच्या कामांती म्हणजे तुम्ही आता मंडळाच्या आधी काम वगैरे जे मुसलिम साहेबांच्या वगैरे आधी राहून आम्ही केलेले आहेत ते तुम्ही बघितलाच. आणि ह्याच्यानंतर ना आमचं एक असं आहे की बाबा सत्ता आल्यानंतर आमच्या मंडळाच्या सदस्यांना सत्ता जर आली तर मंडळाचे कार्यकर्ते 100% जोरदारात कामं करतीलच. आणि 100% ह्या 4 नंबर वार्डात बदल हा नक्की घडेलच. ठीक आहे, म्हणजे नक्की यांचा झेंडा लागणार 100%. काय नियोजन असणार आहे उत्साहाचं नियोजन म्हणजे आंटी म्हणजे दादा म्हणजे असं गरीब पोरं वगैरे घेऊन जाणारा माणूस आहे. म्हणजे कार्यकर्ता जॉन्सन दादा म्हणजे गरीब पोरं वगैरे जे आहेत म्हणजे रोजगार वगैरे सगळ्या संकटात म्हणजे कोणतेही काम असून देत पोरांचं वगैरे सगळ्याचं म्हणजे कुठलं काम होत नाही असं नाही. कोणत्याही कामावर स्वदेशीने हा काढतोय. म्हणजे आता आमच्यावर आमचं पण असं आहे की एक कॉल मेट्रो 16 असतं काम. पण कसा विषय आहे आता राजकारणात तो उतरलाय म्हणजे तो सांगेल ते आम्ही करायला तयार आहे. आणि 100% चान्स दादाला हा मिळणारच आणि गुलाल हा 100% लागणार.